त्या डिओ स्टार्टरमध्ये प्रामुख्याने दोन घटक येतात. एक आहे ओव्हरलोड रिले आणि हा एक मधला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि शेवटी काही जोडलेली आहे, मोटर जोडलेली आहे. आता डिओ स्टार्टरमधला हा ओव्हरलोड रिले, तर सुरुवातीला मेन जो सप्लाय येतो तो कुठे येतो? ओव्हरलोड रिलेच्या इनपुट टर्मिनलला येतो, बरोबर आहे. हे जे 3 वायर दाखवलेले आहेत ते 3 वायरचं नाव या ठिकाणी काय दिलेलं आहे? RYB. हा जो मधला पार्ट आहे हा याचं नाव काय आहे? काय नाव आहे याला? काय म्हणतात? ओव्हरलोड रिले. याचा काय उपयोग होतो? मोटरनी वाजवीपेक्षा करंट घेतला तर ऑटोमॅटिक याच्या ओव्हरलोड रिले काय होतात? ओपन होतो आणि मोटर काय होते? सर्किटपासून डिस्कनेक्ट होते. मोटर वाजवीपेक्षा जास्त करंट केव्हा घेते? एखादी मोटर वाजवीपेक्षा जास्त करंट कधी घेते? हे बघा, आपण ब्रिदिंग घेताना आपल्याला धाप कधी लागते? आपण एखाद्या चढावर चढत असेल तर धाप लागते. आपल्याला धाप कधी लागते? आपण एखाद्या चढावर चढत असेल तर आपल्याला काय होते? धाप लागते. म्हणजे काय, एक प्रकारे काय येतो? आपल्यावर लोड येतो, आपल्या बॉडीवर काय येतो? लोड येतो. त्याचप्रमाणे एखाद्या मोटरवर ती मोटर जास्त करंट केव्हा घेते? जेव्हा ती मेकॅनिकली जाम असेल, तिचे बेरिंग, तिचे फिटिंग्स खराब असतील तर ती काय होते? जास्त ताकदीने फिरण्याचा प्रयत्न करते ना, अशा वेळेस काय होते? ती मोटर वाजवीपेक्षा जास्त करंट घेते आणि वाजवीपेक्षा जास्त करंट घेतला तर हे रिले काय होतात? ओव्हरलोड रिले ओपन होतात आणि मोटर जळण्यापासून वाचते. म्हणजेच ओव्हरलोड रिलेचा उपयोग कशासाठी केला जातो? आपल्या त्या मोटरचं संरक्षण करणे हे रिलेचं काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरलोड रिले हा एक प्रकारे सेफ्टीसाठी वापरलेला आहे. त्याच्यानंतर काय येतो? हा कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर हा काय करतो? सर्किट जोडणे आणि तोडणे, म्हणजे मेन सप्लाय आणि मोटरला दिलेलं सप्लाय, हे दोघांना जोडण्याचं काम कोण करतं? हा कॉन्ट्रॅक्टर करतो. मग कॉन्ट्रॅक्टरमध्ये एकूण किती टर्मिनल आहेत? 1, 2, 3 हे 3 मेन सप्लायचे टर्मिनल आहेत. आणि चौथ्या टर्मिनलचं नाव काय आहे? त्याला काय म्हणतो आपण? ऑक्झिलरी टर्मिनल, बरोबर आहे. चौथ्या टर्मिनलचं नाव काय? हा जो टर्मिनल आहे याचं नाव काय? ऑक्झिलरी टर्मिनल. आणि हे मुख्य टर्मिनल RYB. आणि ही कॉईल आहे NVC कॉईल. हिला काय म्हणतात? NVC कॉईल. म्हणजे असं आहे, मोटरचं जेव्हा आपण स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस